6 दिवसात 5 देशांचा झंझावाती दौरा आटपून आज सकाळी 6:15च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतले. अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या 5 देशांशी संबंध दृढ करण्यासाठी मोदींनी हा दौरा केला. या दौऱ्यानंतर न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये भारताला स्थान मिळावं यासाठी अमेरिका, स्वित्झर्लंड आणि मेक्सिकोचा मजबूत पाठिंबा मिळालाय. तर मिसाईल टेक्नॉलॉजी ट्रान्सफर रिजीम या 37 देशांच्या संघटनेत भारताचं स्थान पक्कं झालंय. याशिवाय दौऱ्यावर अमेरिकन संसदेच्या संयुक्त सभागृहात मोदींनी केलेल्या भाषणाचं जगभरात कौतुक होत आहे. अमेरिकन संसदेनं पास केलेल्या ठरावात मोदींचं भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण असल्याचं म्हटलंय. यादीत आज शिवसेनेचंही नाव जोडलं गेलंय. आजच्या सामनामधून मोदींनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या भाषणाचं कौतुक करतानाच अगदी शालजोडीतले प्रहारही केले. जोरदार मोदी या मथळ्याखाली सामनाच्या संपादकीयातून मोदींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करण्यात आलाय. पण त्याचबरोबर मोदी ओबामांच्या मैत्रीवर टोलाही हाणण्यात आलाय. दाम्पत्य रिटायर्ड झाल्यावरती सुरत, पोरबंदर, महाबळेश्वर किंवा दिल्लीत स्थायिक होणार की काय असा चिमटा काढण्यात आलाय. अमेरिकन संसदेत मोदींच्या भाषणाला मिळालेल्या प्रतिसादाला त्यांच्या लोकप्रियतेची पावती असल्याचंही सामनानं म्हटलंय. मोदींनी अमेरिकन काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणामुळे इथल्या काँग्रेसनं तांडव करण्याची गरज नाही अशी कोपरकळीही लगावण्यात आली आहे. ऑगस्टा वेस्टलँड, विजय मल्ल्या यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये चौकशीसाठी सीबीआयनं एका एसआयटीची स्थापना केली आहे. आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना या टीमचं नेतृत्व करतील. 2002 साली झालेल्या गोधरा कांडाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीचे अस्थाना हेच प्रमुख होते. 1984च्या गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी ते आहेत. मल्ल्यांच्या 9,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज बुडवेगिरी प्रकरणी ही एसआयटी लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. On our end, we will do everything we possibly can, and hopefully we will be able to enable him to face justice here in India. 2002 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या गुलबर्ग सोसायटीत हत्याकांड प्रकरणी आज अहमदाबादचं विशेष न्यायालय 24 दोषींना शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. 2002 मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत 69 जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गेल्या आठवड्यात कोर्टानं निकाल दिलाय. त्यानुसार 36 जणांना निर्दोष सोडण्यात आलाय. सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारी पक्षाकडून मागणी करण्यात येणार आहे. कुख्यात गुंड छोटा राजनला संपवण्याच्या हेतूनं दिल्लीत आलेल्या चौघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. छोटा शकीलनं राजनला मारण्याची सुपारी दिली होती. त्या सुपारीवरूनच हे 4 जण छोटा राजनला संपवण्याचा कट रचत होते. त्यावरूनच दिल्ली पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. कनकिया स्पेसेस या इमारत बांधकाम कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर झिनेदिन झिदान सध्या भारत दौऱ्यावर आहे. याच कंपनीनं आयोजित केलेल्या मसाबा गुप्ताच्या फॅशन शोमध्ये झिदान शो स्टॉपर म्हणून सहभागी होणार आहे. याच फॅशन शोमध्ये बिपाशा बासूही सहभागी होणार आहे. झिदान जगातल्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. झिदान प्रथमच भारतात आलेला असल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. गुरुवारी झिदानच्या आगमनाच्या वेळी मुंबई विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत आज संपतीये. बीसीसीआयनं कोचच्या नियुक्तीसाठी जाहिरात काढली होती. पूर्णवेळ प्रशिक्षकाविनाच टीम इंडिया झिम्बाब्वेच्या छोटेखानी दौऱ्यावरती रवाना झाली आहे. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी नवा कोच निश्चित होणं अपेक्षित आहे. कोच भारतीय असावा की परदेशी इथपासून ते कोण असावा इथपर्यंत चर्चा रंगली असताना आज अखेरच्या दिवशी एकूण किती अर्ज बीसीसीआयकडे दाखल होतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आतापर्यंत रवी शास्त्री, संदीप पाटील, व्यंकटेश प्रसाद, बलविंदर सिंग संधू या भारतीयांनी अर्ज केल्याचं समजतंय. Cricketers across the table have a debate, and then actually new things starts to come up, so I feel it's a good discussion to have over a cup of tea, and after a few sessions you'll find something that's really interesting. It's an option, but is it a good option or not? Whether it has been tried or not. We have tried quite a few things now, domestic circuit, and if it has not worked out, we have moved on. So there's no harm in trying. जगभरातल्या फुटबॉल प्रेमींसाठी आजपासून पर्वणी सुरू होतीये. युरोपातली सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी युरो चषक 2016 आजपासून सुरू होतीये. पहिला सामना फ्रान्स आणि रोमानिया या 2 संघात रंगणार आहे. फ्रान्सच्या 12 विविध शहरांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण 24 देश सामील होत आहेत. तब्बल महिनाभर रंगणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 10 जुलैला खेळला जाणार आहे. हृदयाशिवाय कधी कुणी जगू शकेल का असा विचारही आपण करू शकत नाही. पण अमेरिकेतल्या स्टेन लार्किन यांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 555 दिवस हृदयाशिवाय ते राहिले. त्यांच्या कृत्रिम हृदयापर्यंत रक्तपुरवठा होऊ शकेल असं एक खास उपकरण तयार करण्यात आलं होतं. मॅच होणारं हृदय मिळेपर्यंत याच कृत्रिम हृदयाच्या आधारे स्टेन जगले. इतकंच नाही तर ते फुटबॉलही खेळत होते. अखेर 9 मे रोजी स्टेनना हृदयाचा मिळाला आणि त्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.
राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत सहभागी असलेल्या हिलरी क्लिंटन यांना राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपलं समर्थन दर्शवलंय. ओबामा यांनी ट्विटरवरून हिलरी या राष्ट्रपती पदासाठी योग्य असल्याचं ट्विट केलंय. अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये आयसिसकडून ट्रेनिंग घेतलेल्या एका व्यक्तीला पकडण्यात आलंय. 26 वर्षाचा केमो जमाल याला मार्च महिन्यात कुर्दिश मुलांकडून पकडण्यात आलं होतं. जवळपास 1 महिना आयसिस सोबत त्यानं ट्रेनिंग घेतलं आणि अखेर तिथून पळून जाताना तो कुर्दिश मुलांच्या हाती लागला. रूसच्या सायबेरिया जंगलाला लागलेल्या आगीनं भीषण रूप धारण केलंय. आगीमुळे आतापर्यंत जंगलातलं 588 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालंय. वनविभाग ड्रोनच्या माध्यमातून परिस्थितीचा अंदाज घेत आहे. त्याचबरोबर आग विझवण्यावर लक्षही देण्यात येत आहे. बगदादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 22 लोकांचा मृत्यू झालाय तर 70हून अधिक जण जखमी झालेत. यात एक बॉम्बस्फोट कमर्शियल स्ट्रीटवर झाला तर दुसरा आर्मी चेक पॉइंटवर झाला. त्यामुळे हल्ल्यात 7 जवान शहीद झाले. समुद्रमार्गे युरोपात येणाऱ्या निर्वासितांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. इटलीच्या कोस्ट गार्डनी गुरुवारी 100हून जास्त लोकांना रेस्क्यू केलं. वाचवण्यात आलेल्या लोकांना इटलीच्या लाम्पेडुसा द्वीपवरती ठेवण्यात आलंय. चिलीमध्ये एका रॅलीच्या दरम्यान विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शिक्षण क्षेत्रात बदल करण्याबाबत आणि फ्री हायर एज्युकेशनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र पोलिसांनी अरेरावी करत रॅलीला हिंसक वळण आणलं. ब्राझीलमधल्या साओ पावलोमध्ये विद्यार्थ्यांच्या एका बसचा अपघात झाला. या अपघातात 18 विद्यार्थी मृत्युमुखी पडलेत आणि 28 विद्यार्थी जखमी झालेत. घुमावदार रोडवर बस ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला आणि त्यामुळे हा अपघात झाला. रूसची राजधानी मॉस्कोमध्ये सुखोई Su-27चा अपघात झाला. यात पायलटचा मृत्यू झालाय. ही दुर्घटना लोकवस्तीत झाली नसल्यानं अनर्थ टळला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. एका अमेरिकन आईच्या शौर्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की या महिलेच्या 13 वर्षीय मुलीला एक अनोळखी व्यक्ती पळवून नेण्याचा प्रयत्न करतेय. मात्र या महिलेनं त्या व्यक्तीला मारत झोडत अखेर आपल्या मुलीची सुटका केली. ती व्यक्ती पळून जात असताना पार्किंग एरियात त्याला अटक करण्यात आली. मान्सून गोव्याच्या वेशीवर आलाय. त्यामुळे अवघ्या 24 तासात मान्सून महाराष्ट्रात येणार आहे. कोकणपासून अगदी हाकेच्या अंतरावर पाऊस येऊन थांबलाय. आता कुठल्याही क्षणी तो कोकणात धडकेल. पावसाची हीच गती आणि एनर्जी कायम राहिली तर यंदा मान्सूनची गाडी राज्यात जोरात धावेल अशी शक्यता आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात घाबरण्याची गरज नाही. पावसाळ्यात काही दुर्घटना घडली तर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबईकरांच्या मदतीला तात्काळ इंडियन आर्मी धावून येणार आहे. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सही सज्ज असणार आहे. बीएमसी पहिल्यांदाच अशा प्रकारचं नियोजन करते. रॅपिड ॲक्शन फोर्सच्या 102 बटालियनमधील 1229 जवानांबरोबरच इंडियन आर्मीच्या 6 टीम्सही मुंबईत असणार आहेत. लष्कराचे सुमारे 300हून अधिक जवान पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी तैनात असतील. दिल्लीला वरिष्ठ नेत्यांच्या भेटीच्या आशेनं गेलेले एकनाथ खडसे आज मुंबईत परतले. काल रात्री त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली खरी, पण पक्षातल्या इतर बड्या नेत्यांच्या भेटीसाठी थांबणं व्यर्थ असल्याचं लक्षात आल्यावर नाथाभाऊ मुंबईत परतले. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आज याच संदर्भात भाजप आणि शिवसेनेची बैठक आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि मित्रपक्षांना सामावून घेण्यासंदर्भातली चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहता 2 दिवसांपूर्वी शिवसेनेनं सरकारची तुलना निजामाशी केली. त्यावर उत्तर देताना भाजपनं सेनेला औरंगजेब म्हणून हिंडवण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत होणाऱ्या बैठकीतून नेमकं काय होतंय याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मुंबईमध्ये पुढल्या वर्षी महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यात भाजपला सत्ता हवी आहे तर शिवसेनेला सत्ता टिकवायची आहे. या सत्ता संघर्षातूनच सध्या भाजप शिवसेनेमध्ये वाद सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी म्हटलंय. या दोन्ही पक्षांना जनतेशी काहीही देणं घेणं नसल्याची टीका त्यांनी केली आहे. भाजपला पण मुंबई महानगरपालिका हातामध्ये असल्यामुळे त्या सत्तेच्या जोरावर ते महाराष्ट्रामध्ये त्यांचे पाळमुळं तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्याच्यावर त्यांनाही तिथली सत्ता जाऊन द्यायची नाही. आणि त्यामुळं एक जण म्हणते आमचा वाघ, एक जण म्हणतो आमचा सिंह. ह्या दोघांच्या मध्ये काय त्या मुंबईच्या समस्या आहेत त्याच्याशी यांना घेणं देणं नाही.
राज्यभरात विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफराबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय. गेल्या 9 दिवसांपासून औरंगाबादमध्ये शिक्षकांचं उपोषण सुरू होतं. काल खरात यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यामुळे ते उपोषणातूनच घरी परतले. रात्री त्यांचा मृत्यू झाला. गजानन खरात यांच्या मृत्यूनंतरही औरंगाबादमध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरूच आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे खरात यांचा जीव गेला असा आरोप उपोषणकर्ते शिक्षकांनी केलाय. 9 दिवस झाले असले तरी अजूनही सरकार खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप हे शिक्षक करतायत. खरात यांच्या कुटुंबियांना सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व प्रकारास केवळ आणि केवळ फक्त राज्य सरकार हे जबाबदार असून आणि याची संपूर्णतः जबाबदारी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री यांनी घ्यावी. आणि या ज्या गजानन खरात सरांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला त्यांनी मदत करावी आणि हा जो विनांदनचा प्रश्न आहे हा तात्काळ सोडवावा, अन्यथा या संपूर्ण राज्यभर याची पडसाद उमटते. शिक्षकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्या शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबियाला शासनाकडून योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे. जर त्या शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबियाला योग्य न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र राज्य कृती समितीतर्फे राज्यभरात याचे तीव्र असे पडसाद उमटतील. बाईकवर स्टंटबाजी करणं कधी कधी कसं महागात पडू शकतं हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय. मुंबईत मरीन ड्राईव्हला एक तरुण बाईकवर ही स्टंटबाजी करत होता. बाईकवर उभं राहा, दोन्ही पाय एका बाजूला घेऊन बस असले प्रकार तो करत होता. त्याच्या मागून येणाऱ्या त्याचा मित्र स्टंटचं व्हिडिओ शूटिंग करत होता. हा तरुण पेट्रोलच्या टाकीवर बसला आणि दोन्ही पायांनी हँडल पकडून दिशा आणि वेग कंट्रोल करत होता. मात्र अचानक त्याचा बॅलन्स बिघडला आणि प्रचंड वेगात असलेली ही बाईक घसरली. तो पडताच व्हिडिओ शूटिंगही बंद झालं. या तरुणाचं पुढे काय झालं हे कोणालाच माहीत नाही. सोमवारी रात्री हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याला कोणीच अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या स्टंटबाजांना चाप लावायचा तरी कसा हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. डंपरनं मोटरसायकल स्वाराला धडक दिल्यानं एक जण ठार झालाय. पुण्यातल्या धायरीत हा अपघात झालाय. डंपरनं मधुकर तोडकर यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत 40 वर्षीय तोडकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर धायरी चौकात वाहतूक कोंडी झाली होती. गेले 1.5 वर्ष दिघावासियांची लढाई सुरू आहे. 25 ते 30 हजार लोक बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. 96 इमारतींना MIDCनं नोटिसा बजावल्यात. कोर्टात अनेक सुनावण्या होऊनही राज्य सरकारनं ठोस भूमिका न घेतल्यानं कोर्टानं कठोर भूमिका घेत बांधकामं पाडण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे ऐन पावसात आणि शाळा सुरू होण्याच्या काळात आम्ही जायचं कुठे असा सवाल दिघावासीय करतायत. कॅम्पाकोलाला एक न्याय आणि आम्हाला दुसरा हा भेदभाव का असा सवाल करण्यात येतो आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटनं ऑस्ट्रेलियातही धूम केली. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळानं सैराटच्या खास शोचं आयोजन केलं होतं. ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाचे डॉक्टर अमोल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पांढरी टोपी आणि पांढरा शर्ट असा खास मराठमोळा वेश परिधान करत थिएटरमध्ये सैराटच्या गाण्यावर ताल धरत हटके सेलिब्रेशन केलं. त्यामुळे सैराटची जादू साता समुद्रापारही पाहायला मिळते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.